नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 17 जुलै 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कार्यक्षेत्रात तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो, म्हणून आज तुम्हाला डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमच्या या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता, त्यांना ते उधार चुकवावे लागू शकते. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक राहाल, परंतु तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी राहाल. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामेपणा वाटेल. उपाय: पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि त्याची परिक्रमा करा. विशेषतः शनिवारी करणे हे आरोग्यासाठी अत्याधिक लाभदायक असेल. वृषभ राशी. व्यावसायिक. आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात, आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच रिकाम्या वेळेत तुम्ही कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही. खूप काळानंतर आज तुम्ही आपल्या जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल. तुमची कमकुवत जीवन इच्छा विषासारखी शरीरावर परिणाम करते, म्हणून कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा. आज तुमच्या आईवडिलांपैकी कोणी धन बचत करण्यात तुम्हाला सल्ला देऊ शकतात. त्यांच्या या गोष्टीला ऐकण्याची आवश्यकता आहे. वयोवृद्धांची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. उपाय: अशा मुलींची मदत करा ज्या मागास आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि स्वस्थ कौटुंबिक जीवन जगा. मिथुन राशी. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन वाद होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. तुमच्या चपळाईच्या कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळ काळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झाले तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. कर्क राशी. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. सामाजिक तसेच धार्मिक कामासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्त्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष मजबूत राहील. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करत आहे त्यांना जाणवून द्या.
तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. उपाय: बिझनेसमध्ये लाभ होण्यासाठी आपल्या बुटाच्या तळव्यामध्ये तांब्याचे 7 खिळे लावा. सिंह राशी, तुमचा प्रियकर आज दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. आपण आपल्या मालकीच्या वस्तूबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ होण्याची शक्यता आहे. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसोबत छान काळ व्यतीत कराल. उपाय: सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा ओम नमो भगवते रुद्राय मंत्राचा जप करा. याने कुटुंबात आनंद राहील. कन्या राशी, दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्या जवळ बराच रिकामा वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळ काळ पाहून तुमच्यात बदल करा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा देईल. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल, परंतु बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका. असे करण्याने चिंता अधिक वाढेल पण कमी होणार नाही. उपाय: एक अविस्मरणीय कौटुंबिक जीवनासाठी पांढऱ्या चंदनाची पेस्ट कपाळावर लावून पांढऱ्या संगमरवरी दगडावर पाणी घाला. तूळ राशी, आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे आज तुम्ही चिंतित राहू शकता आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकता. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येक जण आनंदी राहील. चुकीचा निरोप गेल्यामुळे दिवस खूप खराब जाऊ शकतो. उपाय: 7 बदाम आणि 7 काळे चणे शनी मंदिरात चढवा आणि एक मजबूत प्रेम जीवनाचे निर्माण करा. वृश्चिक राशी, प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमचा आजच्या दिवसाचा विषय आहे. तुमच्या इतर कुटुंबीयामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल.
चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देईल. त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. घरासभोवतालचे किरकोळ बदल घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. उपाय: चांगले आरोग्य बनवण्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये तांब्याचा शिक्का प्रवाहित करा. धनु राशी, तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. प्रवास, शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःखद आठवणी विसरून जाल आणि वर्तमान काळ साजरा कराल. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. उपाय: भगवान शिव किंवा पिंपळाच्या झाडाजवळ लिंबू ठेवल्यास आरोग्यशुद्धी वाढेल. मकर राशी, या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी आपल्या घरच्यांसोबत सिनेमा पाहू शकतात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल. परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक आयुष्य बिघडून जाईल. म्हणून अन्य लोक काय सांगतात यावर विश्वास ठेवता काळजी घ्या. तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला उदास करेल आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु ही स्वतः ओढावून घेतलेली परिस्थिती आहे, म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुखदुःखे वाटून घ्या. त्यात सहभागी व्हा. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळेची भांडी भगवान विष्णू मंदिरात दान करा. कुंभ राशी, नवीन उपक्रम उद्योग हा परतावा मिळवण्याबाबत आशादायी असेल. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराब होईल. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. अन्यथा भीतीच्या काळजीच्या अशा भयंकर राक्षसाशी सुरू असणाऱ्या आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीच्या निष्क्रियतेचे बळी होऊ शकता. इतर दिवसाप्रमाणे आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला धनप्राप्ती होईल. उपाय: आपल्या इष्टदेवाची सोन्याची मूर्ती बनवून घरात स्थापन करून रोज पूजा केल्याने आरोग्य चांगले राहील. मीन राशी, कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला विसरावे लागेल. तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वतःला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा सामना करा. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते,
ज्यामुळे तुम्ही चिंतित राहाल. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी हळदीचे दूध प्या. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.